मी आशा माळी स्वशा इन्व्हेस्टमेंट जे आम्ही गेली 20 वर्ष गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करतोय. आज आपण खूप महत्त्वाच्या आणि आवडत्या विषयावर चर्चा करणार आहोत, जो आपण मागच्या आठवड्यापासून व्हिडिओज आणि इमेजमधून तुमच्याशी शेअर करतोय. आणि आज त्या क्षेत्रातले आपल्यासोबत एक्सपर्ट पण आहेत. तर मी या एपिसोडमध्ये स्वागत करते त्यांचं, जे युगेन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर आहेत मिस्टर रोहन नाईक सर. सर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. येस सर, अगदी म्हणजे आवर्जून सांगायचं असेल तर लोकांना सध्या पर्यटनाचं नियोजन आणि पर्यटनाचं आर्थिक नियोजन या दोन गोष्टी खूप जवळच्या आहेत. तर आत्ता जो सध्या लोकांचा असलेला इंटरेस्ट या क्षेत्रातला किंवा झालेला बदल याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम धन्यवाद स्वशा इन्व्हेस्टमेंट्स आणि तुम्ही आम्हाला इथं आमंत्रित केलं आणि स्वशाच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे ना, की याच्यामध्ये आम्ही जनरली टुरिझम इंडस्ट्रीमध्ये दोन पार्ट सांगतो तुम्हाला, की कोविडच्या आधी लोकांचा फिरण्याचा कल काय होता आणि कोविडच्या नंतर. पण कोविड नंतर माणसाला शिकवलं की जगायचं कसं, स्वतःसाठी वेळ कसा काढायचा आणि आपले जे कुटुंबीय आहेत त्यांच्यासोबत तुम्ही क्वालिटी टाइम कसा स्पेंड करावा. तर याच्यासाठी लोक आजकाल टुरिझमला खूप महत्त्व देतात आणि पर्यटनामध्ये लोकांचं ॲन्युअल कॅलेंडरमध्ये टुरिझम हा एक अविभाज्य भाग झालेला आहे. मग ते लोक शॉर्ट टूर्स करतील, लॉंग टूर्स करतील, सोलो टूर करतील, ग्रुप टूर करतील. तर हा सगळा लोकांचा किंवा स्पेशल इंटरेस्टचा टूर्स असतात. आम्हाला फक्त मंदिरं बघायची आहे, आम्हाला हायकिंग करायचं आहे, आम्हाला ट्रेकिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीच्या टूर्समध्ये खूप लोकांचं वाढलेलं आहे आणि खूप सुंदर रिस्पॉन्स लोकांचा ओव्हरऑल कोविड नंतर टुरिझम क्षेत्राला आलेला आहे. मी याच विषयाला अनुसरून पुढे माझा प्रश्न असेल तो असा की जेव्हा या गोष्टींचं प्लॅनिंग केलं जाईल तेव्हा 2 दिवस 4 दिवस किंवा मग लॉंग टूरच्या ज्या टूर्स आहेत, तर या दोन्हीमध्ये नेमकं काय महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मुळात सर्वात महत्त्वाचं काय असते की कुठल्याही टूरला जाताना तुम्ही नियोजन करून जाणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे इव्हन जरी ती शॉर्ट टूर तुम्ही म्हटला 2 दिवसाची टूर करायची, तर आपल्याकडे जनरली ट्रेंड काय असतो की अरे मला उद्या फिरायला जायचं आहे तर मी कुठे जाऊ, किंवा 2 दिवसांनी फिरायचं कुठे जाऊ. हे जनरली कसं येतं, लागून आलेल्या सुट्ट्या आणि किंवा अचानक कुठं तुम्हाला काहीतरी मिळाली, तुम्हाला सुट्टी हॉलिडे किंवा मुलांना शाळेतून मिळालं सुट्ट्या, ह्याच्यामधून लोकांना हा कल निर्माण होतो. परंतु लोकांचं ओव्हरऑल ट्रॅव्हलिंग इतकं वाढलेलं आहे, त्यामुळे ज्या या लागून आलेल्या सुट्ट्या असतील, म्हणजे 2 दिवसात तुम्हाला जरी महाबळेश्वरला जरी फिरायला जायचं असेल, गोव्याला जायचं असेल किंवा इव्हन आपल्या हम्पी बदामीला जरी जायचं असेल, जर तुम्ही वेल प्लॅन जर टूर केला तर तुम्हाला तिथल्या हॉटेल्स, ट्रान्सपोर्टेशन अवेलेबिलिटी ह्या खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला अवेलेबल होतात. लास्ट मुवमेंट आलं तर काय होतं की सगळंच महाग होऊन जातं आणि मग थोडंसं बजेटचा थोडासा इश्यू होऊन जातो. कारण की लोकांचा एक माइंडसेट असतो की 2 दिवसाच्या टूरसाठी किती पैसे खर्च करायचे, आणि ते काही चुकीचं नाहीये. पण आपण थोडंसं जर प्री प्लॅन केलं तर हे सुंदररित्या नियोजन होऊ शकतं. आणि तुमचा पुढचा प्रश्न होता की ज्या मोठ्या टूर्स असतात, जनरली 6 दिवसांच्या 10 दिवसांच्या वगैरे टूर्स असतात, की जनरली या आपण केरळ, काश्मीर, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, करेक्ट आहे. म्हणजे प्रत्येकाच्या बकेट लिस्ट मध्ये काही ना काही असतं. हे डोमेस्टिक झालं. तसंच इंटरनॅशनल मध्ये दुबई आहे, सिंगापूर आहे, मलेशिया आहे किंवा युरोप सारखा सेक्टर आहे, की जिथे लोकांचे हे बकेट लिस्ट असतात की आम्हाला इथे ट्रॅव्हल करायचं. तर याच्यासाठी आम्ही निश्चित लोकांना मार्गदर्शन करत असतो की तुम्ही त्या क्षेत्रात, त्या डेस्टिनेशनला त्या सीझन प्रमाणे जा. म्हणजे केरळला जायचं असेल तर आम्ही सांगतो की मान्सून नंतर तुम्ही फेब्रुवारीपर्यंत जा. काश्मीरला जायचं असेल तर आम्ही सांगतो की मार्चच्या 20 तारखेपासून तुम्ही साधारण मेच्या पर्यंत जा. लेहला जायचं असेल तर तिथला सीझन वेगळा आहे. कारण भारत हा इतका विविधतेने नटलेला देश आहे की प्रत्येक थ्रू आउट द 12 महिन्याच्या कॅलेंडरमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी सेक्टरमध्ये काही ना काहीतरी सीझन चालूच असतो. तर सीझन कॅच करणं आणि योग्य नियोजन ऍडव्हान्स मध्ये करणं की त्याच्यामुळे निश्चितच आपला, जसं तुम्ही नेहमी सांगता, म्हणजे आपण जेव्हा जेव्हा भेटतो की तिथं जाऊन नुसतं फिरणं नाही तर तिथली संस्कृती अनुभवणं, हो हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप छान प्रश्न किंवा खूप चांगला मुद्दा मांडला. जनरली फिरायला जाणं म्हणजे फक्त पर्यटन करणं, म्हणजे फक्त बघायला जाणं असं नाही. तर तिथली लोक संस्कृती समजून घेतली, तिथली खाद्य संस्कृती समजून घेतली आणि तिथल्या लोकांमध्ये जाऊन तिथलं नेचर अनुभवणं आणि त्यांच्या परंपरा ह्या समजून घेणं, ह्याच महत्वाच्या गोष्टी जनरली आपण अनुभवण्यासाठी जातो. कारण आपल्यात ही संस्कृती जी झालेली आहे ती आद्य शंकराचार्यांपासून चालू झाली. म्हणजे त्यांनी जे आपल्याकडे चारधाम यात्रा नियोजन, चारधाम जे स्थापन केले, त्याच्यामुळे म्हणजे यात्रेपासून आपल्याकडे टुरिझम
आली, म्हणजे सुरुवात झाली की आपल्याकडे ती संस्कृती आहे की आपण जे फिरायला जातो हे ते या माध्यमातून आपण जाणं झालं आणि नंतर मग त्याला हे आत्ताचं जे मॉडर्न स्वरूप ज्याला आपण म्हणतो हे आता असं प्राप्त झालं. आता आपण थोडे पुढे जाऊ अजून. जर भारताबाहेरच्या टूर्स करायचे असतील किंवा तिकडे वेगवेगळ्या देशात फिरायला जायचं असेल तर काय महत्वाच्या गोष्टी ज्या लोकांनी त्याची अति काळजी घेणं गरजेचं आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही भारताबाहेर म्हणजे आंतरराष्ट्रीय किंवा इंटरनॅशनल प्रवास करणार असाल तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे पासपोर्ट असणं गरजेचं. ते भारताचं नागरिकत्वाचं प्रमाणपत्र आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या देशाचा विजा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. विजा म्हणजे त्या देशानं आपल्याला तुम्ही या आमच्या देशात या प्रवास करा आणि तुम्ही योग्य नियोजन वेळेमध्ये तुम्ही परत आपल्या स्वगृही परत जा. तर विजा हा करणं गरजेचं आहे. म्हणजे पासपोर्ट आणि विजा हा अतिशय मॅन्डेटरी ज्याला आपण म्हणतो पार्ट आहे. आणि मग मगाशी तुम्हाला सांगितल्यासारखं की कुठल्याही आंतरराष्ट्रीय प्रवास असू दे किंवा डोमेस्टिक प्रवास असू दे या सगळीकडे तुम्हाला नियोजनबद्ध आणि ॲडव्हान्समध्ये जर तुम्ही बुकिंग करायला लागलं तर निश्चितच हा ग्राहकांचा फायदा असतो. कारण विमानाची तिकीट ही 3 महिन्या अगोदर 2 महिन्या अगोदर तुम्ही बुक केला तर तुम्हाला निश्चितच स्वस्त मिळतं. हॉटेल्सची तिथं तशी गर्दी झालेली नसते त्यामुळे हॉटेल ऑक्युपन्सी तुम्हाला मिळून जाते तुम्हाला हवे असेल हॉटेलमध्ये. आणि पर्टिक्युलरली जर तुम्ही रेल्वेचा प्रवास केला तर आजकाल आताच्या नवीन नियमाप्रमाणे रेल्वे हे 2 महिन्या अगोदर बुक होते जी आधी 4 महिन्या अगोदर बुक व्हायची. तर त्यामुळे आजकाल काय झालं की थोडंसं जर तुम्ही नियोजनबद्ध केलं तर तुम्हाला रेल्वेचा प्रवास करू शकतो, विमानाचा प्रवास होतो आणि हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं ओव्हरऑल तुमची टूर अंडरस्टँड तुम्हाला करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅम काय माहिती आहे की आपण हे सगळं ॲडव्हान्समध्ये करू पण या सर्व गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो की फायनान्शियल जो तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की टुरिझममध्ये जाताना फायनान्शियल कशा पद्धतीनं असावं. कारण आमच्याकडे असे बरेच ग्राहक येतात की ज्यांना जनरली आयडिया नसते की बाबा एका सेक्टरला जाऊन किती खर्च होत असतो. कारण की आजकाल मायक्रो फॅमिली जरी कन्सिडर केली तरी ती 3 लोकांची आहे आणि एक नवरा बायको आणि 2 मुलं बनली तरी ते 4 लोक आहेत. आणि जर आपण आपल्या पॅरेंट्सना सोबत अकोमोडेट करायला लागलो तर अजून ती संख्या वाढत आहे. त्यामुळे एखादी टूर कॉस्ट जी असते ती गुणिले 3 गुणिले 4 किंवा गुणिले 6 अशी ती वाढत जाते. त्यामुळं आमच्याकडे येणारा जो क्लायंट असतो त्यांना आम्ही निश्चित सांगत असतो की तुम्ही थोडंसं टुरिझमसाठी वेगळं काहीतरी तुमचं सेव्हिंगच्या अनुषंगानं करा. त्याच्यासाठी तुमच्याकडे काही मार्गदर्शन किंवा तुमचं काही सपोर्ट मिळाला प्रोडक्टचा तर तो निश्चितच हातभार लागू शकतो. कारण की आजकाल कुठलीही टूर करायची म्हणजे जरी साधं गोव्याला जरी जाऊन यायचं जरी म्हटलं तरी 10,000च्या आत काय आवडत नाही. तशी केरळची आजची या वर्षीची आमची टूर कॉस्ट आहे साधारण 40,000 रुपये खर्च एका व्यक्तीचा. तुम्ही जर दुबईला जायचं म्हणला तर साधारण तो 80,000चा खर्च आहे. थायलंडला जायचं जरी म्हटलं तरी तो 50,000चा खर्च आहे. तर ह्या सगळ्यासाठी तुमचं नियोजन असणं गरजेचं आहे. तर मला असं वैयक्तिक वाटते की कारण ही आमच्याकडे येणारी अशी हा विषय असतो लोकांकडे आमच्याकडे लोक विचारतात की तुमच्याकडे ट्रॅव्हल लोन आहे का. पण आपल्याकडे आपली मूळ संस्कृती आहे की ऋण काढून सण साजरा करायचा नाही. तर त्या केसमध्ये लोकांचा तसा कल फार कमी आहे. परंतु जर तुम्ही प्रायमरी जर पैसे साठवून जर तुम्ही जाण्याचा जर लोकांचा कल आहे पण त्याला योग्य अजून त्याला चॅनलाइज नाही. तर जर माझं असं मत आहे की तुमच्याकडे असं काही प्रोडक्ट आहे का की जेणेकरून ते आम्ही आमच्या ग्राहकांना सजेस्ट करू शकू आणि त्यांचं आर्थिक पर्यटनाचं नियोजन लावू शकू तर ते खूपच त्यांच्या फायद्याचं निश्चितच नाही. खूप महत्वाचं आपण टर्निंग पॉइंटवरती आलो कारण सगळ्या गोष्टींचं सोंग घेता येतं किंवा स्वप्न सगळी बाळगता येतात पण ते पूर्ण करण्यासाठी लागतो पैसा. तर अगदी खरं आहे की जेव्हा तुम्ही जे आता टूरचे काही पॅकेज सांगितले किंवा काही रेट सांगितले तर त्यानुसार अगदी आपण छोट्या छोट्या गोष्टींच्या नियोजनातून आपण ते करू शकतो. म्हणजे समजा फॅमिली टूर करायची आहे आता या दिवाळीला आपण विचार करतो आपण पुढच्या दिवाळीनंतर प्लॅन करतो की टूर करायची आहे तर त्याच्यासाठीच एक बजेट तुमच्याकडून करतं आणि ते झाल्यानंतर आपण ट्रॅव्हल फंड म्हणून आम्ही नुकतीच कन्सेप्टने चालू करतोय. तर ज्यामध्ये ना तुम्ही समजा नेक्स्ट दिवाळीनंतर की काश्मीर करायचं आहे किंवा केरळ करायचं आहे किंवा राजस्थान करायचं आहे 7 सिस्टर करायचे आहे तर तिथं आपण ते फंड्स आपण तसे तुम्हाला प्लॅन करून देतो. ज्यामध्ये अगदी तुम्ही आता रेग्युलर करताना लोक कसं पिग्मी असेल किंवा अजून काही मंथली सेव्हिंगमध्ये रक्कम ठेवत असतील पण त्यांनी तुम्हाला तितके बेनिफिट्स नाही मिळत. जे आम्ही असे काही फंड्स किंवा असे काही कॉन्झर्वेटिव्ह फंडमध्ये देतो जो म्युच्युअल फंडचेच प्रकार आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बेसिक रकमेमध्ये चांगली वाढ मिळते आणि तुमचे ते सेव्हिंग्स बाजूला राहतात. बरं
तुम्ही अजून एक मुद्दा मगाशी बोललात की विमानाची तिकीट जर आधी बुक केली हो. किंवा तिथल्या काही हॉटेलचं बुकिंग आधी केलं तर तुम्हाला ते स्वस्त होतं. बरोबर. इथे दुहेरी फायदा असा होतो, हे जे तुम्ही पैसे साठवत गेलात आणि 6 महिन्यांनी जर विमानाचं बुकिंग करायचं असेल तिकिटाचं बरोबर. तर हे पैसे तुम्ही तिथे वापरू शकता. निश्चितच. म्हणजे हे पैसे ऑलरेडी तिथे वापरले तर विमानाची तिकीटही स्वस्त होतात बरोबर. आणि पुढच्या 6 महिन्याचे जे पैसे साठतील ते तिथे खर्च करण्यासाठी वापरू शकता. तर असं जर का प्लॅनिंग केलं तर जो खर्चाची जी तलवार आहे डोक्यावर घेऊन जी काय हो, हो, फिरताना हो. किंवा एन्जॉय करताना जे असते सतत Last moment ला आणि होणारी किती गर्दी. पैसे गेले किती पैसे राहिले हे जे होतं ती न बाळगता जो एन्जॉय करणं जो आहे, आनंद उपभोगणं जो आहे तर तो आनंद उपभोगणं हे खूप चांगल्या पद्धतीनं करता येतं. आणि ह्या गोष्टींच्या मध्ये आम्ही सतत नवीन नवीन काही कन्सेप्ट किंवा नवीन गोष्टी आणतो. आज तेच कारण आहे की तुम्हाला बोलवण्याचं की त्या अनुषंगाने आमच्या सगळ्या क्लायंट्सना किंवा सगळ्या फ्रेंड्सना हे कळावं की आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करू आणि आपण आवर्जून असं म्हणूया की सगळेजण अजून खूप फिरतील, भारत बघतील, भारताबाहेर सुद्धा खूप प्रवास करतील. माझा स्वतःचा आवडीचा छंद आहे. मी माझ्या बाळासाठी प्लॅन करते लवकरच आपली इंटरनॅशनल टूरचं. तुम्ही आलात आणि स्वतःच्या आमच्या सगळ्या क्लायंट्सना आणि सगळ्या आमच्या तुम्ही खूप छान मार्गदर्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व स्वशाच्या इन्व्हेस्टर्सना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.